सांगायचा अर्थ एकच की आपण या सगळ्या गोष्टी शिकलं पाहिजेत, कारण वेळ आहे काळ आहे सांगून येत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिकल्या पाहिजेत वुमेनने, जे आहे ते अजून, कारण सध्याचं सिच्युएशन वातावरण जे आहे ते अजून जास्त खराब आहे. त्याच्यामुळे त्या वातावरणानुसार आपण स्वतःला आपलं स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे. हे काय? लायन. लायन, व्हेरी गुड. हे काय? हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आरूला जे आहे शाळेतून घेऊन आले, आमची जेवणं वगैरे झालीत. दुपारनंतरची जी काही कामं राहिलेली होती तर ती आवरून घेतलीत. आणि आता आहे ना आरूचं जे बास्केट आहे कपड्यांचं ते थोडं ऑर्गनाईज करून घ्यावं म्हटलं, कारण 2-3 दिवस झाले वेळच भेटत नव्हता करायला, तर फायनली आज करायला घेतलं. आणि ज्यावेळेस बघा मी मागच्या वेळेस माझं कपाट जे आहे ते ऑर्गनाईज केलं होतं व्यवस्थित, आणि आरूचं आणि त्याच्या पप्पांचं जे काय कपाटाचं खातं आहे म्हणजे साईडचा कप्पा, तर तो व्यवस्थित होता. त्याच्यामुळे मी त्यावेळेस काही केला नव्हता, पण म्हटलं चला आता जे आहे हळूहळू सगळं जे आहे व्यवस्थित आवरायला घ्यावं. काय होतं ना, आता आरूला पण आहे ना चॉईस वगैरे म्हणजे त्याच्या आवडीनिवडी कळायला लागल्या, आणि कपडे घालताना असंच काहीसं होतं. आपण काढून आणलेला ड्रेस त्याला अजिबात आवडत नाही, पुन्हा जातो कपाटात, त्याच्या जे काही समोर बास्केट दिसतंय ग्रीन कलरचं त्याच्यातनं जे आहे कपडे काढून आणतो. नाहीतर मग कधी कधी काय करतो ना, ते बास्केटच उचलून आणतो, आणि एवढं जे आहे त्याच्यात कपडे असतात त्याच्यामुळे ते म्हणजे जड असतं आणि त्याला ते तोलवत नाही कधी कधी ते वजन. तर मग ते काय होतं ना, सगळं अंगावरच येतं आणि सगळं खाली पडतात ते कपडे, आणि मग घाईघाईत कधी कधी ते तसंच ठेवावं लागतं आणि पुन्हा ते शाळेत घेऊन जावं लागतं त्याला. त्याच्यामुळे ते असंच काही दिवस चालू होतं. म्हणून म्हटलं चला आज आहे ना फायनली व्यवस्थित रचून घ्यावे सगळे कपडे. आणि इकडे जे आहे मी कपडे वगैरे व्यवस्थित घड्या करते, आणि तिकडे आमच्या साहेबांचं जे आहे गाडी खेळायचं चालू आहे. आणि आता थोड्या वेळात काहीतरी मोड पण चेंज होईल. आणि हे बघा लगेच जे आहे बाबांनी दिलेलं बुक घेऊन आला, आणि माझ्याजवळ बुक घेऊन आला आणि मला म्हणतो मम्मा हे काय? जसं त्यांना मॅडम शाळेमध्ये शिकवतात हे काय बाळांनो ते काय बाळांनो, तसं तो मला शिकवायला बसलाय आता. मम्मा हे काय मला विचारतो, मम्मा हे काय ग, मम्मा ते काय ग, जसं शाळेत मॅडम विचारतात ना सेम तसंच मला विचारतोय तो. मम्मा हे काय ग, ते काय ग, म्हणजे आपण नाही हे करायचं, तो आपल्याला विचारेल अशा गोष्टी असतात. असं आता त्याला जे आहे सांभाळून सगळं जे आहे मी बास्केट व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. तर आरूचा बास्केट वगैरे जो आहे तो कपड्यांचा व्यवस्थित रचून ठेवला. आणि त्याच्यानंतर यांची जी ही बॅग आहे ती मला वॉश करून घ्यायची होती, कारण ऑफिसमधून त्यांना थोडी वेगळी बॅग भेटली. त्याच्यामुळे ही बॅग जी आहे आता घरीच असणार आहे माझ्याजवळ. त्याच्यामुळे म्हणजे मी जर कुठे गेली तर माझं सामान त्याच्यामध्ये असेल, तर घरच्यासाठी ठेवली. त्याच्यामुळे म्हटलं चला क्लीन करून घेते, कारण आपण ऐन वेळ कुठे जायचं असलं की ऐन वेळेला ठरतं, आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं छान वॉश वगैरे करून ठेवते तिला. तर तिला आहे ना मी आता खाली वगैरे करून ठेवते. तसं त्यांचा जेवढा सामान आहे तेवढा काढला होता, पण म्हटलं काही एक्स्ट्राचं असेल तर काढून ठेवते, आणि नंतर मग त्यांच्या बॅग वगैरेमध्ये ठेवायला बरं. तर बॅग वगैरे जे आहे छान वॉश करून घेते म्हटलं, आज ऊन वगैरे पण आहे छान. त्याच्यानंतर आहे ना जे मी माळ्यावरून भांडे वगैरे खाली काढले होते नवीन वापरण्यासाठी नाही, उद्यापन केलं होतं, तर त्यावेळेस मला लागत होते म्हणून सगळे जे पडद्यावरून भांडे आहेत मी काढले होते. म्हटलं चला आता काम वगैरे सगळं झालेलं आहे तर म्हटलं ठेवून द्यावं, कारण आम्ही 3 जण आहोत आणि 3 जणांना एवढा सामान खूप पुरे होतो. त्याच्यामुळे मी कोणी वगैरे आलं तर त्यावेळेस काढते, आणि आम्हाला जेवढा 3घांना लागतो तेवढाच मी सामान खाली काढलेला आहे, आणि बाकीचा जो आहे सगळं पोतींमध्ये वरती पॅक करून ठेवला आहे. तर आता जे आहे ते म्हणजे जो सामान मी त्यावेळेस काढला होता तो सगळा व्यवस्थित परत पोतीमध्ये पॅक करते आणि ठेवून देते. आणि हे बघा पोती काढली म्हणजे सामान ठेवण्यासाठी, आणि आरू आला आणि हे बघा कसे लाड चालू आहेत त्याचे, कारण त्याच्यामध्ये ना भरपूर असं काही सामान आहे, जसं की बॉटल्स वगैरे ज्या की मी अजून काढलेल्या नाहीत वापरायला. बस 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 मम्माने तुला मारलं होतं का? बापरे, कसं मारलं होतं? असं मारलं? अगं बाई,
त्याच्यानंतर आहे ना मी बाबांनी जे बुक दिलेलं होतं त्याच्या आम्ही सगळं पूर्ण असे पानं मोकळे करायला सुरुवात केली आहे आता. हे सगळ्यात फर्स्ट बाबांनी बुक दिलेलं होतं, तर त्याची जी आहेत आता आम्ही पानं मोकळी करतोय हळूहळू. त्याच्यातला सगळा जो आहे अभ्यासक्रम आमचा झाला आहे, त्याच्यामुळे कदाचित आमचे सगळे आता पानं मोकळं करायचं चालू आहे. तर त्यातली जी आहेत या बुकमधली त्याने 2 पानं जी आहेत काढलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता चिकट टेपने लावून देते, कारण अजून पुरेसं त्याला हे करायचं, तर म्हटलं परत चिटकवून देते. तर त्याने ना या बुकमधली ना हे 2 पेज म्हणजे ते समोरचं 2 पेज आणि इकडे माझ्याजवळ 2 पेज पडलेले आहेत, जॉईंट आहेत ते. तर हे 2 पेज त्याने मोकळे केले त्या बुकमधले. तर म्हटलं अजून करण्या अगोदरच आहे ना म्हटलं हेच चिटकवून देते तिथे. आतमध्ये त्याला स्टॅपलर होतं, तर माझ्याकडे एवढं मोठं स्टॅपलर नव्हतं. मी काय केलं ना चिकट टेप घेतला आणि आता चिकट टेपने जे आहे त्यांना अशा पद्धतीने चिटकवून घेते. कारण म्हटलं म्हणजे हे जर चिटकवली तर होणार नाही, निघणार नाही बाकीचे. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने जे म्हणजे मला जेवढं चिटकवता आलं बुकला त्या पद्धतीने मी चिटकवून दिलं आहे. बुक वगैरे चिटकवून झालं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आरूला झोपवते, पण तो माझ्याजवळ बुक घेऊन आला की नाही मम्मा मला हे दाखव, मला दाखव. म्हटलं चल, त्याच्यामुळे त्याला जरा वेळ घेऊन बसले. आणि प्राणी वगैरे यातले त्याला बऱ्यापैकी ओळखायला यायला लागलं. जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये सांगितलेलंच होतं की आरू ह्या म्हणजे जे काही बुक आहे त्याच्यामधून तो प्राणी वगैरे ओळखायला लागला आहे. फुलं म्हणजे जसं की व्हेजिटेबल्स वगैरे भरपूर काही ते शिकला त्या या बुक्समधून. म्हणजे मी दुसऱ्या काही परचेस केल्याच नाही, जे काही बाबांनी दिलेलं होतं बुक्स त्याच्यामधूनच तो आता म्हणजे ग्रो झाला एवढा. तर तेच घेऊन बसले आणि बघा म्हटलं आता त्याला झोपू घालायचं होतं, पण ॲक्च्युली बघा आता तो कसा बुक घेऊन बसलाय माझ्याजवळ. आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट आरूच्या बाबतीतली सांगायची आहे. आरूला आहे ना आता मस्त अशी पलंगावर झोपण्याची सवय लागते. नाहीतर अगोदर कसं त्याला आहे ना झोक्यातच झोपायला लागायचं, पण आता आहे ना म्हणजे 1 आठवडा झाला असेल तो आहे ना पलंगावरच झोपतो. जरा वेळ आपण त्याच्याजवळ झोपलं ना की बरोबर शांत असा झोपतो. मला तर खूप मोठं त्याचं टेन्शन होतं, कारण कुठे गेलं ना की प्रत्येक वेळेस त्याला झोळी बांधावी लागायची. कुणाच्याही घरी गेलो की तिथे झोळी बांधा आणि मगच तो झोपायचा. तर आता ती सवय मिटते त्याची हळूहळू. आता आठवडा झाला आहे, तर आता मी त्याला रोज म्हणजे दुपारी त्याला घेऊन झोपते आणि त्याला झोपू घातलं की मग माझी दुसरी जी काही कामं आहेत ती मी आवरायला सुरुवात करते. आणि हे बघा आता जो आहे बुकमधलं कशा पद्धतीने ॲक्शन वगैरे सगळं करतोय. असं करतो. ओके, काय आहे टॉर्टॉइस. असं करतो. ओके. हा, ईगल. ईगल कसं करतो? उडतो, असा उडतो, आकाशात उडतो. ईगल कसा उडतो? असं उडतो, बाजूला असे बाजूला उडतो, असं असं उडतो नाही का. डक कसा करतो? पॅक 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 पॅक. डक कसा करतो? पॅक पॅक. नाही पॅक 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 पॅक. हे काय आहे? चंपा. चंपा. अरे फुल आहे ते सोनू, फुल असतं ते. चला आता आरूची पण छान अशी झोप झालेली आहे, मस्त असं तयार करून दिलं. आणि त्याला ना थोडीशी अशी सर्दीची कुणकुण वाटते मला, कारण एकदम गाढ झोपला होता. आणि झोपतानाच मी त्याला ना छान असं विक्स वगैरे नाही का लहान मुलांचं असं ते लावून झोपवलं होतं. मस्तपैकी असा गाढ झोपला होता. तो झोपलेला होता तोपर्यंत मला जेवढा स्वयंपाक आटपता आला तेवढा मी आटपून घेतलाय, कारण मला आता थोडं गावात जायचं आहे. आता काय काय घेण्यासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर जेवढा आटपता आला तेवढा आवरून घेतला. कारण काय होतं ना, तिकडनं आला ना की लगेच तो जेवायला मागतो, आणि जेवण नसलं रेडी की मग असं नाही का थोडंफार दुसऱ्या गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यातच त्याचं पोट भरतं आणि मग नंतर जेवणच करत नाही. त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे आटपून घेतला. 1-2 वस्तू म्हणजे 1-2 गोष्टी बनवायच्या बाकी, भात वगैरे टाकायचं बाकी आहे, भाजी बनवून घेतली फक्त. तर चला तिकडनं आल्यानंतर बनवून घेईन. आता त्याला पण रेडी करून दिले आणि मस्त तर त्याला स्वेटर वगैरे घालते पहिले, कारण सर्दीमुळे नाही का थोडं हेच होतं, कारण नाकात हवा गेली की जास्त आणखी वाढतं मग ते. त्याच्यामुळे चला आता मी पहिले त्याला स्वेटर वगैरे घालते. तर चला सगळ्यात पहिले मी गेली होती डेअरीवरती, कारण मला घ्यायचा होता खवा. आता ते म्हणजे तो कशासाठी ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण आता तिथे जो आहे खवा संपलेला होता, त्याच्यामुळे मी तिथून आहे ना पनीर आणि दही घेतलं. नंतर तिथून मी गेले होते हार्डवेअरच्या शॉपमध्ये, कारण माझा जो ट्रायपॉड आहे मोठा, तर त्याचे ना थोडेसे जे नट आहेत ते म्हणजे खूपच लूज झाले.
डायरेक्ट असं म्हणजे उभंच राहत नाही ते स्टँड वगैरे, त्याच्यामुळे ते घेण्यासाठी गेले होते. पण तिथे जाताना मी नटच विसरले. मागच्या वेळेस गेले होते पण त्यावेळेस त्यांची दुकानं बंद होती. तर ते म्हटले की तुम्ही नट घेऊन या, कारण आज त्याशिवाय आम्हाला कळणारच नाही की कुठला नट त्याला हवा आहे. आणि भरपूर सारे नटचे साईज असतात, छोटे मोठे मोठे, त्याच्यामुळे ते काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी ना थोडंसं म्हणजे ग्रोसरी शॉपमध्ये गेली होती आरूची एक वस्तू घ्यायला, तर ती घेतली. आणि त्याच्यानंतर लास्ट शॉपमध्ये गेले होते पुन्हा, म्हणजे आमच्या घराकडे जाताना लागतं ते. तर तिथे मी एकदा विचारायला गेली होती, दूध देवीच आहे ती, खव्यासाठी, पण तिथेही मला खवा काही भेटला नाही. आणि खूप जास्त फिरले मी खव्यासाठी, पण मग मला खवा कुठेही भेटला नाही. खूप जास्त फिरले. शेवटी आरूच्या पप्पांना म्हटलं जर तुम्हाला ऑफिसमधून येताना कुठे भेटला तर घेऊन या. पण मग आता ते कॉल वगैरे करतील मला जर भेटलाच तर. आता ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. लास्ट स्टॉप मी तिथे घेतला होता, मी खव्यासाठी विचारलं तर तिथे खवा भेटला नाही. घरी आले त्याच्यानंतर मला आरूच्या पप्पांचा फोन आला, आमचं काम होतं दोघांचं बाहेर, तर ते करण्यासाठी मी पुन्हा गेले. आणि जात असताना ना रस्त्यातच माझी ना गाडी बंद पडली. आता मागेच मी तिला आहे ना पेट्रोलचं वगैरे गळत होतं बघा मागच्या ब्लॉकमध्ये. काय बघ कुठे, पण रस्त्यातच आहे ना माझी, म्हणजे मी हायवेला टच झाले आणि तिथेच आहे ना माझी गाडी जी आहे ती बंद पडली. मागे जे आहे ते मी बघा गाडीचं पेट्रोलची म्हणजे गळत होतं थोडं, तर ते रिपेअर केलं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. तर ते व्यवस्थित झालं होतं, पण अचानक काय झालं माहिती नाही, ते बंद झाली रस्त्यातच. आणि निघाले, मला बंद झालं, मी जरा वेळ थांबले, तिला परत स्टार्ट केलं, झालीच नाही. मी शेवटी मेन स्टँडला लावलं, मेन स्टँडला लावून तिला किक मारल्या 3-4 आणि तेव्हा ती कुठं म्हणजे चालू झाली. म्हणजे अशा गोष्टी असतात. तर मला या सगळ्या गोष्टींमधून सांगायचं आहे का, आणि त्यात पण आहे ना आरूच्या पप्पांचे सारखे फोन आली का नाही एवढा वेळ कसा लागतोय, मग कसं माणसाला पण काळजी वाटते नाही, त्याच्यामुळे ते म्हटले. आणि घरापासून एवढं लांब नाही, ते जवळच आहे, त्याच्यामुळे तेही विचारात पडलेला वेळ कसा लागतोय आणि मी गाडी चालू करते तिथे. तर मला आहे ना एवढ्या सगळ्या गोष्टींमधून सांगायचा एकच अर्थ आहे की कुठली सिच्युएशन आली तर आपल्याला तिला हँडल करता आलं पाहिजे. आता मेन स्टँडला मला जर मेन स्टँडला गाडी लावता आली नसती तर मला तिथे कुणाला तरी हेल्पला बोलवावं लागलं असतं किंवा आमच्या पप्पांना फोन करावा लागला असता. आणि सहसा मी ना बाहेर कुणापासून मदत घेतच नाही, कारण बाहेरचं वातावरण सध्याचं खूप खूप खराब झालं आहे. कारण म्हणजे वुमेन सेफ्टी कुठे राहिलीच नाही आहे बाहेरच्या गोष्टीत, त्याच्यामुळे मी सहसा मदत घेतच नाही. घेतली तर लेडीजकडून येईल, नाही तर घेणारच नाही कुणाकडून, स्वतः काय आहे ते करेल. आणि सांगायचा अर्थ एकच की आपल्याला जर 2 व्हीलर असेल रात्रीच्या वेळेला तर सहसा निघायचंच नाही. जर गेलात तर गर्दीच्या ठिकाणी जायचं, एकटं दुकटं असा रस्ता वगैरे आहे तर तिकडे जायचं टाळायचं. तर सांगायचं आहे, जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर तिला मेन स्टँडला लावता तुम्हाला आलीच पाहिजे. परत तिला म्हणजे चालू करतं आणि किक मारणं सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे किक मारताच येत नाही अजून पण बऱ्याचशा लेडीज आहेत. आता हे काय मी तुम्हाला असं जोक म्हणून नाही सांगते बरं का, सिरियस गोष्ट आहे ती, कारण किक मारता येतच नाही. आता मी पण जेव्हा मी गाडी शिकले होते त्यावेळेस पण मला एवढी येत नव्हती किक मारता. नंतर ज्यावेळेस मी प्रॉपर शिकले त्यावेळेसच मला तिला किक मारता यायला लागली. का सांगायचा अर्थ एकच की अशा सगळ्या सिच्युएशन आली तर तुम्हाला ती हँडल करता आली पाहिजे, म्हणजे स्वतःहून त्या गोष्टी आपण हे करायचं. आता जसं की इथे सुद्धा आहे ना गाडी वगैरे, आता आमच्या पोर्ट्समध्ये 3 गाड्या लावलेल्या असतात. कधी कधी मला जमत नाही काढता, तर मी आमचे पप्पा ते मला म्हणतात की मी काढून देतो, किंवा जर कोणी असलं तर म्हणतात मी काढून देतो वगैरे, पण मी अजिबात हे करून घेत नाही. तर स्वतःहून मी ते ना काढते, कारण नको आता आपण इथे काढून घेऊ, पण दुसऱ्या ठिकाणी जर असे काही सिच्युएशन आली तर तिथे कुणाला बोलवणार. त्याच्यामुळे स्वतः मी जे आहे ते सगळं म्हणजे काढत असेल. सांगायचा अर्थ एकच की आपण हे सगळ्या गोष्टी शिकलं पाहिजेत, कारण वेळ आहे काळ आहे सांगून येत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिकल्या पाहिजेत वुमेनने, जे आहे ते अजून, कारण सध्याचं सिच्युएशन वातावरण जे आहे ते अजून जास्त खराब आहे. त्याच्यामुळे त्या वातावरणानुसार आपण आपल्या स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे. तर असो, आता मी ना राहिलेला जो काही स्वयंपाक आहे तो आवरून घेते, जेवण वगैरे करते आणि त्याच्यानंतर गाजरचा हलवासुद्धा बनवून घ्यायचा आहे. आता त्यांचा कॉल येईल, म्हणजे वाट पाहते मी, कॉल आला तर खव्यासोबत बनवेल, नाहीतर मग बघू पुढची प्रोसेस वगैरे कशी काय करते. तर चला, आता आमची ना जेवणं वगैरे झाली आहे आणि अमोलरावांना उशीर होणार, त्याच्यामुळे आम्ही जेवणं वगैरे आटपून घेतली दोघांनी. आणि कॉल वगैरे आला त्यांचा, ते म्हटले खवा काय भेटला नाही आणि उशीर होईल त्याच्यामुळे आणताच येणार नाही, म्हणून भेटला तरी. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे ना दुधाचा जो आहे मस्तपैकी गाजराचा हलवा बनवून घेते. तर आता चला, इथे हलवा बनवण्यासाठी ना मी कढईमध्ये ना
2 चमचे ना दोन मोठे चमचे ना मी इथे तूप घेतलेले आहे, वितळून घेते. तर इथे ना मी हा जो गाजर किसून घेतलेला आहे, आता हा जो आहे माझ्याकडे ना अर्धा किलोला थोडासा कमी आहे. कमी म्हणजे अर्धा किलो होता तो पूर्ण गाजर, पण मग त्यातले ना 3-4 जे आहेत ते कमी झाले सॅलड वगैरे बनवण्यामध्ये, त्याच्यामुळे अर्धा किलोला थोडासा कमी, जेवढा होता तेवढा किसून घेतला आहे. आता हा सगळा जो आहे कढईमध्ये ॲड करते. तर आता चला, आता हा सगळा जो गाजर होता मी किसून घेतलेला कढईमध्ये ॲड केला आहे आणि याला आता तुपामध्ये ना आपल्याला 2 ते 3 मिनटं आहे ना परतवून घ्यायचं आहे थोडासा. चला, आपला हलवा जो आहे मी तुपामध्ये 1-2-3 मिनटं छान परतवून घेतला आहे. छान कंटिन्युअसली मी त्याला हलवत राहिले. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला दूध ॲड करायचं आहे. आता माझ्याकडे याच्यामधली सायसुद्धा होती, ती पण मी ॲड करते. मस्त सकाळी जे आहे तापवून घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये ते आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर हे जे दूध आहे मी सगळे ॲड करते आणि हे जे दूध आहे अर्धा किलोला हे पण थोडंच होतं, म्हणजे जे पण मी घेते सगळं सेम क्वांटिटीमध्ये घेते. आता याला पण आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आहे ना याला मी आता छान असं शिजू देणार आहे दुधामध्ये आणि पूर्ण दूध जे आहे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर याला एकदम मिक्स करून घेते छान सगळं. तर चला, इथे ना आता दूध पूर्ण जे आहे आटवून गेलेलं आहे हलव्यातलं आणि आता याच्यामध्ये ना मी 1 वाटी साखर टाकते. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण आता मी थोडंसं नॉर्मल असं नाही का, आणि गाजर पण मेन म्हणजे गोड असतं त्याच्यामुळे मी कमी घेतलं आहे. आणि हे जे गाजर मी घेतलेलं होतं ते गावठी गाजर होतं, म्हणजे ते जास्तच गोड असतं. आता गाजरमध्ये पण लाल परत असं थोडंसं नाही का असं केशरी टाईप कलरचं गाजर वगैरे येतं, तर मी जे आहेत हे पूर्ण असे लाल कलरचे गाजर घेतले होते, त्याच्यामुळे गोड भरपूर होते. आणि आता सॅलड वगैरे आम्ही करायचो तर गोड भरपूर आहे, त्याच्यामुळे मी साखर जी आहे अगदी म्हणजे मीडियम याच्याने घातली. तर चला, आता साखर जी आहे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये ना मेल्ट करून घ्यायची, व्यवस्थित वितळून घ्यायची. आणि हे बघा, आता साखरेचं जे आहे याला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणीसुद्धा आपल्याला आहे ना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि जसं आपण दुधाला आटवून घेतलं तसंच आपल्याला हे जे आहे साखरेचं पाणी ते सुद्धा व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. तर चला, आता आपला साखरसुद्धा जी आहे व्यवस्थित मेल्ट झाली आहे आणि कलर बघू शकता, कलर खूप मस्त आला आहे. अगोदर बघा पूर्ण दुधामुळे तो व्हाईट वाटत होता, पण आता साखर टाकल्यामुळे त्याला कलर पण छान आला आहे. आणि आता इकडे जे आहे मी म्हणजे हा जो चमचा आहे 1 चमचा मी तूप घेतलं आहे. आता याला जे आहे व्यवस्थित मी ना असं छान तापवून घेते कडकड. आता याला छान तापवून घेते पहिले. तूप जे आहे छान तापलं आहे आणि इथे ना मी काही ड्रायफ्रुट्स घेतले, काजू, बदाम, त्याच्यानंतर मगज बी. आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये ॲड करते. 2 मिनटं याला छान असं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता याला जे आहे आपल्याला डायरेक्ट याच्यावरती ॲड करायचं आहे. हे पण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अगोदरसुद्धा काजू बदाम भाजून घेऊ शकता, पण मी जे आहे सेपरेटली भाजून घेतले. ज्यावेळेस बघा आपण गाजर टाकण्या अगोदर तूप टाकतो तर त्याच्यात भाजून घेऊ शकता. याला छान मिक्स करते आणि 2 मिनटं याला असं जे आहे परतवून घेते मी. तर चला, 1-2 मिनटं मी याला आहे ना मस्त असं परतवून घेतलं आहे आणि कलर बघा किती भारी आला आहे. मस्तपैकी आपला हलवा जो आहे गाजरेचा रेडी झालेला आहे. तर चला, 1 नंबर झालेला हलवा आणि खूप इतकं टेस्टी लागत होतं ना, खूप मस्त. आणि इथे याच्यात जे आहे ना हे बघा, याच्यात आहे ना मी उद्याच्या तयारीमध्ये आहे. याच्यामध्ये मी भिजू घातलेला आहे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी अख्खे मूग. आता ही जी तयारी आहे उद्याचा 31 डिसेंबरची तयारी आहे. उद्याचा जो दिवस म्हणजे ब्लॉग असणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो स्किप करू नका, उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर तेच आहे, आता ते बाकीचं काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी तुम्हाला. त्याचीच सगळी तयारी चालू आहे एवढी. तर चला, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेट करते. मला अजून थोडंसं आयब्रो वगैरे करून घ्यायचे, जे की मी तुमच्याशी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये वगैरे शेअर केलेलं असेलच.
तर बघू आता, जर आरू जर शांत झोपला तर करते, नाही तर माझं पण आता थोडं डोकं उठायला लागलं, कारण बाहेर कदाचित ना मला सवयच राहिली नाही, कारण गेले ना की लगेचच डोकं दुखायला लागतं. त्याच्यामुळे बघते आता, जर आरू शांततेत असला तर मग करते, नाही तर मग डायरेक्ट उद्यालाच बघते, कारण कॅपॅसिटी नाही तेवढी. तर चला, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि भेटूया असेल एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि चला बाय बाय.